माझे कुटुंब मराठी निबंध। कुटुंब म्हणजे फक्त एक घर, काही लोक आणि नातीगोती नव्हे। कुटुंब म्हणजे एक भावना आहे, ती एक अशी जागा आहे जिथे तुम्ही स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकता, जिथे तुमचे सर्व दोष स्वीकारले जातात आणि जिथे प्रेम हे कोणत्याही अटीशिवाय मिळते। माझे कुटुंब ही माझी पहिली शाळा, माझा पहिला मित्र आणि माझा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे। आमच्या घरात आजोबा आणि आजी हे मूळ वृक्षासारखे आहेत। आजोबा आता फार बोलत नाही, पण त्यांच्या डोळ्यात एक गंभीर शांतता आहे। लहानपणी ते आम्हाला खेड्यातील आपल्या लहानपणच्या गोष्टी सांगत, ते आता जुने झाले आहे, पण त्यांच्या त्या गोष्टींमध्ये एक आयुष्यभराचा अनुभव भरलेला असतो। आजीच्या हाताने केलेल्या भाजीचा कच्चा पदार्थ, तिची गोड गोड कोन्हे आणि तिची प्रत्येक गोष्टीतली काळजी, हे सगळे आमच्या कुटुंबाचा पाया आहे। तिच्या केसातली पांढरीची चादर आणि हातातली बारीक रेषा म्हणजे आमच्यासाठी केलेल्या तिच्या अथांग परिश्रमाची साक्ष आहे। माझे वडील एक साधेसे काम करतात, पण त्यांच्या परिश्रमामुळेच आमचे घर चालते। ते सकाळी लवकर उठतात आणि संध्याकाळी थकून परततात। त्यांचे हात खरबूर झाले आहे, पण ते हातातच आम्हाला सर्व सुखी देतात। त्यांनी आपले अनेक स्वप्न मागे टाकली आहेत, फक्त आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी। एक वेळी लक्षात आले की त्यांच्या जॅकेटवर एक जुना डाग आहे। मी विचारलं, बाबा, नवीन जॅकेट का घेतलं नाही? ते म्हणाले, मुला, तुझ्या नवीन पुस्तकाचा संच अधिक महत्वाचा आहे। त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं। त्यांची निस्वार्थता हीच खरी शक्ती आहे। आई म्हणजे आमच्या कुटुंबाचे हृदय आहे। तिच्या हस्ताने केलेल्या जेवणाचा वास सकाळी उठताच नाकात येतो आणि तो वास म्हणजेच घर या भावनेची ओळख आहे। ती एकाच वेळी स्वयंपाकघरात, ऑफिसचे काम आणि आमच्या गृहपाठात गुंतली असते। एक दिवस ती आजारी पडली होती। त्या दिवशी घरात एक विचित्र शांतता होती। समजले की तिच्या छोट्या छोट्या गोष्टी, जसे की चहा आणताना विचारणे, पेन्सिल शॉर्पनर करून देणे, यामुळेच आमचे दिवस सुंदर होतात। तिचे प्रेम एवढे सूक्ष्म आहे की ते फक्त जाणवते तेव्हाच जेव्हा ते गहाळ होते। माझी लहान बहीण आणि मोठा भाऊ हे माझे सर्वात चांगले मित्र आहेत। आम्ही एकमेकाशी भांडतो, झगडतो, पण कोणीही बाहेर येऊन आमच्यावर टीका केली तर आम्ही एक होतो। लहानपणी शाळेतील चाचण्यांमध्ये एकमेकांना मदत करणे, एकमेकांचे रहस्य राखणे आणि आईवडिलांकडून एकमेकांसाठी वाचवून ठेवलेल्या चॉकलेट्स, हे सगळे आमच्या नात्याचे गोड आहेत। आता मोठं झालो तरीही जेव्हा जीवनात काही अडचण येते, तेव्हा त्यांचा एक फोन कॉल किंवा एक मेसेज सर्वात मोठा आधार वाटतो। माझे कुटुंब परिपूर्ण नाही, आम्ही एकमेकाशी भांडतो, कधी कधी रागवतो, पण शेवटी आम्ही एकत्र येतो। हे कुटुंबच मला शिकवते की जीवनातील सर्वात मोठे धन पैसा नसून एकमेकांची काळजी आणि प्रेम आहे। माझे कुटुंब ही माझी ओळख आहे, माझी ताकद आहे आणि माझे खरे घर आहे। जगभरातील सर्व सुखे एकत्र केली तरीही माझ्या कुटुंबाच्या एका क्षणासमोर कमी पडतील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील, आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।